नमस्कार मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही आजच्या व्हिडिओला मला शिव्या देणार आहात, बोलणार आहात. पण मित्रांनो, नक्कीच तुम्ही शिव्या दिल्या तरी काही अडचण नाही, कारण सत्य सत्य मानलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे. सत्याच्या बाजूने बोलायचं म्हणलं की भीती असतेच, पण मला भीती नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तरी तुम्हाला शिव्या द्यायच्या नाही द्यायच्या तुमच्या हातात आहे. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे मध्यंतरी झालं गेलं खरंच ते चुकीचं होतं. पण आता ज्यांच्याविषयी मी बोलणार आहे ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील साहेब. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज ही गोष्ट कळते की आज नेता नाही, एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा रस्त्यावर उतरला नाही. जे कुणी म्हणतं ना स्त्रियांसाठी आम्ही मैदानात येत ते कुणी उतरलं नाही. पण आज जरांगे पाटील साहेब तिथे गेले, त्या कुटुंबाला भेटले आणि जरांगे पाटील साहेबांनी एक आवाहन केलं की त्या साहेब जरी म्हणले त्या भडव्याला, मी सुद्धा म्हणतोय त्या भडव्याला जर महिन्याभरात जर फाशी नाही झाली तर आम्ही उपोषण करू. मित्रांनो, मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. खरंच ही जर केस मनोज जरांगे दादांनी जर हातात घेतली तर नक्कीच त्या मुलीला न्याय मिळू शकतो, छत्रपती शासन लागू होऊ शकतं. आणि एकमेव सच्चा, मी नेता नाही म्हणणार मनोज दादाला, पण एकमेव सच्चा माणूस कोण असेल, दिलापासून जर सर्वसामान्यांसाठी लढणारा कोण असेल तर मनोज जरांगे दादा आहेत. आज एकही नेता त्यांच्या घरी गेला नाही, त्यांना भेटायला गेला नाही. प्रत्येक जण आपापल्या इलेक्शन मध्ये अक्षरशः त्या आज्ञाला 3-4 वर्षाच्या बालकाला आज न्यायासाठी भीक मागावं लागते आणि त्यांनी पोलीस कोठडीत टाकले. तर आज खऱ्या अर्थाने एक सच्चा दिलदार माणूस म्हणजे मनोज दादा तिथं उतरलाय. आणि मला वाटतं मनोज दादांनी आव्हान केलं म्हणजे त्याला फाशी झाल्याशिवाय राहत नाही. आणि मनोज दादा जेव्हा रस्त्यावर उतरतील ना तेव्हा तर समाज आहेच, पण आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू म्हणजे राहू. कारण असले नराबदम, असले राक्षस वृत्तीचे बडवे रस्त्यात जाळले पाहिजे म्हणजे जाळलेच पाहिजे. छत्रपती शासन यांना लागू झालंच पाहिजे. मनोज दादा, तुम्ही लढा, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागं आहे.